नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईज. आणि माझे केस ओलेत म्हणून मी असे बांधले ते प्लीज. आणि आज 7वा अजुबा झालाय जगातला. आम्ही दोघं लवकर उठून लवकर अंघोळ करून रेडी झालोय. आणि मी फक्त रेडीच नाही झाली, माझं सगळं काम पण झालंय. स्वयंपाक, भांडी, फरशी, झाडू, धुणं, सगळं काम झालंय. बघा किती हुशार आहे मी. आताशी 9 वाजले. वॉशिंग मशीन चालू असते. हा तेच धुणं म्हणजे मशीनला लावलं ना, पण बाकी तर सगळं झालंय ना. प्लीजच प्लीजच पानचाट. आता बोललो असतो काय चालू तर चला पहिले केस मी सुकवते. पहिले केस ओलेच बांधलेत. टॉवेल घातलाय अंगात, त्याच्यावरती शर्ट कोण घालतं? प्रतीक कांबळे. हे तर मला केस वगैरे करून दे. थोडं तू बोल जरा. बोल की मग तू. तुला एवढी अक्कल नाही बोलायला. सॉरी म्हण. अक्कल नाही म्हणलं त्याबद्दल सॉरी म्हण. नाहीच तर नाही सॉरी काय म्हणायचं. सॉरी म्हण लवकर. यू डोंट हॅव एनी प्रेज. सॉरी म्हण लवकर. सॉरी म्हण. मोठ्याने ऐकायला नाही आलं. इथं ब्लॉग मध्ये ऐकायला यायला पाहिजे सगळ्यांना. ऐकायला येत नाही. सगळ्यांना ऐकायला यायला पाहिजे. सॉरी गाईस. सॉरी गाईस नाही, सॉरी मला बोल. मला सॉरी. मला सॉरी. पायल सॉरी म्हण. पायल सॉरी म्हण. असं नाही चीटिंग आहे. सॉरी म्हण. सॉरी. ठीक आहे, माफ केलं तुला. माफ करायला तू एवढी मोठी नाही आली कळ ना. माफ केलं तुला. चल राणी, चल चल चल. पाणी साचलं एवढं आमच्या वाटेवरती. पाण्यात ढकलतोय. तर काल रात्री खूप जास्त मोठा पाऊस आला होता. पाऊस पडणार म्हणजे खूप मोठा आला होता. तेवढा मोठा की आमच्या सगळ्या वाट्यावरती पाणी पाणी झालं. तुम्हाला दाखवतो. मिनी शिट माझे हे तिकडे ढकल रे सोडून. प्लीज प्लीज प्लीज. ते भिजले नाही पाहिजे. अजून अजून अजून. हा बस बस बस. हे बघा पूर्ण माती माती आणि ते सगळं हे झालं. आणि इथं जरा पाणी, ते पाण्याने असं पाणी ढकल. तिथं धून निघत. इथं नाही, इथं 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 हे धून निघत नाही. सगळी माती. हा नीट जरा. माणसा करता तिथे पाण्याने जरा सोड. मी आता सगळं पाणी काढतो. सरग सकाळ सकाळ किरकिरी. म्हणजे मी इथं लग्न करून तुझ्या घरी यायचं, तुझ्या घराचं सगळं काम करायचं, तुमच्या इथं पाणी साचतायचं. काय पुसणी कशाला भिजवतोय त्याच्यामध्ये? म्हणजे तुमच्या घरचं सगळं काम करायचं आणि मलाच म्हणतोय परत जाशी जाशी. तू म्हणलं नाही करत. चल चल जाशी. चल जा तरी म्हणलास ना. म्हणजे बघ ना, चोराच्या उलटा. नाही बोलत मी कधी. हा घाण शब्द नाही बोलत मी कधी. म्हणजे ते जाऊन दे. मग ह्याचा काय अर्थ? तू पण जा ना मग माझ्या घरी. तुझं पण लग्न झालं ना माझ्यासोबत. तू पण जा ना माझ्या मम्मीचे काम करायला. मंगळसूत्र कोण घातलंय? धर मग तू पण. धर ना मग तू पण घाल मंगळसूत्र. धर. मला नाही सांगायचं. मला आज मम्मीकडे घेऊन जायचं. मम्मीकडे घेऊन जायचं मला भेटायला. उद्या बर्थडे तुझा. तरी पण आज घेऊन जायचंय मला. बर्थडे तुझा. आज घेऊन जायचं. बर्थडे तुझा. तू ऐकत नाही माझा. म्हणजे हा व्लॉग जेव्हा बघताय त्या दिवशी पायलचा बर्थडे विश करत तिला आज. म्हणजे आज पोस्ट झाले. आज बर्थडे तिचा. पण मी काय म्हणते, मला घेऊन जाणार ना मम्मीकडे आज? मम्मीकडे घेऊन जाणार काय? बघू संध्याकाळी काम केले. संध्याकाळी नाही, मला आत्ता जायचंय. बाय बाय. नाही जाणार नाही घेऊन. जेवायला तर सारखी माणसाला. जेवायला नाश्ता. जेवायला ठीक आहे चला मग. पावभाजी केली. जा बी तसलं नाही म्हणायचं. सॉरी म्हण. सॉरी. स्वतःला मारा. स्वतःला मारून घे तुझं. तू नीट मारून घे. नीट मारून घे तुझं तू. हा धर. चल जाता खाली. चिटिंग बिटिंग काही नाही. चल जा. चल ना, मला केस सुकवायचे. मी आता झाले ना काम करून. मला भूक लागली आता. लवकर कसं उठवलं मग? जा वरती घेऊन ये सगळं. 7 वाजता वरती घेऊन ये. पण ठीक आहे, पाव वगैरे गरम करून येते. बाय बाय. ठीक आहे. धर. तर हे बघा काही सगळं साफ केलंय मी आता. पुसून घेतलंय बघा. पाणी इज गॉन. गायब सगळं पाणी. घातलं पाय किल्ले खाली. त्याला लागले पावभाजी बनवली होती, त्यासाठी पाव वगैरे गरम करायला. तर तोपर्यंत म्हणलं हे सगळं करून घ्यावं. मला आज आहे सुट्टी थोडी. म्हणजे बनवायचं आहे माल, पण संपला सगळं. त्यामुळे सकाळी मार्केटिंग नाही आज. त्यामुळे थोडा आज मी रिलॅक्स होतो. जायचं नाही कुठे. डायरेक्ट दूध आल्यावर माल बनवायचे. दूध 11 वाजेपर्यंत. तेला अजून भरपूर वेळ आहे. नंतर तोपर्यंत तू म्हणलं तो पावशे वरती घेऊन ये, आपण दोघं सोबत खाऊ.
आणि तोपर्यंत मी हे करतो. तर चला आता मस्तपैकी पिक्चर बघता बघता पावभाजी खाऊ रात्रीची. आणि तोपर्यंत हे भेट आवडतो, मीच आवडतो. आज जाऊन देऊ एक दिवस करू. चला भेटूया आपण नाश्ता करताना. हे बघा आवरलेले सगळं केले क्लीन एकदम मस्तपैकी. टीव्ही लावला लाईट गेली त्याच्या गावात ले घाण पचका झालेला ले घाण. मला मस्तपैकी टीव्ही बघता बघता पावभाजी बघते लाईटच गेली. नाच गुरुवार वगैरे काही नाही ही लाईट थोड्या वेळात. तर यावेळी पांढरी बेडशीट माझ्या बड्डेच्या सरप्राईजसाठी आणली तिने, डेकोरेशन करायला ह्याच्यावर सगळं फुलांचं. तर ही वापरायला काढली, खराब झाली फेकून द्यायची, काहीच उपयोग नाही. तरी खराब नाही होणार कारण अजून घरात खराब करण्यासारखं कोण नाही माझ्याशिवाय. तर त्यामुळं तोपर्यंत चांगली आहे. तर चला आता भेटूया आपण परत नाश्ता करायच्या वेळेस. खावा आता पावभाजी, काहीच दाखवायला. तर गाईज पप्पाच्या बड्डेला मी पावभाजी नाही केली कारण नव्हती करायची म्हणून. प्रतीक म्हटलं होतं नाही करायची, तर त्याच्यामुळं मी दुसऱ्या दिवशी पावभाजी केली. आणि आज आहे 3रा दिवस पप्पाच्या बड्डेचा, तर आज आम्ही दुसऱ्या दिवशी पावभाजी खातोय. काल केली होती. तुम्ही हावला बघताय त्या दिवशी पायाचा बड्डे. हा गाईज, तर या पावभाजी खायला मस्त ताट सजून आणले, काकडी लिंबू. आता नाही कंट्रोल होते. चला करा सुरुवात. पाव बघा मस्तपैकी. पप्पा सकाळी चला ना या खायला. चला कुठे चालला होता? घरी. मग पप्पाने सकाळी सकाळी मस्त बेकरीमधून पाव आणले फ्रेश वाले. अजून बाकी आहेत खाली, तर आता मी एवढे आणले. ते एवढे पाव खाणार आम्ही दोघं बघा, एवढे पाव. तर गाईज खूप दिवसानंतर मी चालली आहे माझा हेअर कट करायला. कारण की हे जे माझे फ्लिक्स आहेत ते आता एवढे मोठे झाले. ते म्हणजे एवढे मी त्याला एवढे कट केले होते, एवढे वाढले ते माझे केस पुढचे. बघा हे जे फ्लिक्स आहेत ना माझे ते एवढे वाढले ते. तर मला माझे आकडे कट करायचे ते. आणि खालून थोडेसे केस आहेत त्याला फाटे फुटले ते, तर ते कट करायचे. म्हणून मला जायचं आहे. आणि प्रतीक मला लवकर सोडत नाही आहे. मोबाईल बघत बसला. काय करायचं, काय बोलायचं काय कधी सोडतो कुठं केस कट करायला. आता मी डायरेक्ट एवढे कट करणार आहे केस. मी तुला नाही सोडून देऊ शकत. काय का पण का सोडायचंय? सोड मला. पैसे मी काम करून माझं काय काम करते? माझ्या 100 तर मीच जुळतोय. लय खोटं बोलतो. काय लय खोटं बोलतो. मग का तू होती नुसतं चड्डी धुवायचा प्रश्न नाहीये प्लीज. चड्डी नाही अंडरवेअर म्हणतोय. अंडरवेअर धुवायचा प्रश्न असे काम शब्द नाही वापरायचे ब्लॉग मध्ये. नुसती अंडरवेअर धुवायचा प्रश्न नाहीये. हे जे सगळे काम मी करते. ते बोललो असतो मी. गपच जातं केस कापायला. लाईट गेली आधीच टेन्शन आलं मला. चल मग चल. आणि मागं दूध आलंय, म्हणजे आमच्या डेअरीमध्ये दूध आलंय आणि लाईट गेली. काम राहिलंय तसंच. काम स्टॉप झालंय. पप्पा मागे गेले ते. पडले ना मी. असं पायाचा सपोर्ट दे ना. चल उठ लवकर सोडू मला. आता मी एवढे केस कट करणार एवढे. ठीक आहे ना? उलट का मारलं? तू का मारलं मला? मी मारू शकते. मी मारू शकते. बायको आहे. मला पण लागते एवढं सपोर्ट. किती घाबरते. मारलं पण नाही, नुसतं असं केलं तरी घाबरते. काय हे बघा किती गरम झालंय. तो मी आली आहे आता सलून मध्ये, आपल्या नेहमीच्या सलून मध्ये, स्वरा ब्युटी सलून मध्ये आली आहे. मागील केस मी एवढेच कट करणार आहे, म्हणजे एवढेच वाटले नाही बाहेर कट केले म्हणून. लेंथ फक्त फ्लिक्स जास्त कापणार आहे.
सो गाईज हे बघा, मी पहिल्यांदा एवढे फ्लिक्स कापले ते, हे बघा, आणि छान वाटतं ते. मला टेन्शन आलं कसे दिसतील, पण छान वाटतं ते खूप. तर गाईज मी हेअर कट करून आले, त्याच्यानंतर आहे ना मी गेले होते जरा बाहेर आणि तिथलं मी काय ब्लॉग शूट नाही केला. तर डायरेक्ट मग आल्यानंतर मग आवरलं, कपडे वगैरे चेंज केली, कारण की पाऊस येत होता आणि पावसाने कपडे भिजले होते. परत मी हेअर कटला गेले तर हेअर पण पडले होते कपड्यावरती. तर मग मी परत फ्रेश झाले आणि कपडे चेंज केले. आणि आता असं वातावरण झालं आहे की खूप जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे, सांगायला नको. तर आता जाऊया आपण खाली. आम्ही लोळत होतो टी व्ही बघता बघता थोडंसं. प्रतीकला पण काम होतं डेअरीमध्ये मागे भरपूर, तो पण भिजला आहे आज जाम. तर आजारी नाही पडायला पाहिजे आम्ही. आणि माझं हेअर कट कसं वाटतं मला, मी हे तर बांधून टाकले ते वरती केस, फक्त हेच आकडे माझे असे सोडले ते, पण छान वाटते मला, खूप छान वाटते मला स्वतःला बघायला. कारण की मी खूप दिवसानंतर असे हेअर कट केले ते, नाही तर मी करायचे फ्लेक्स कट, पण थोडे थोडेच करायचे ना. तर आता मला खूप जास्त छान वाटते माझ्याकडे बघून. तर चला आता, आणि मला बड्डेची विश करा, कारण बड्डेच्या दिवशी मी हा ब्लॉग पोस्ट करते ना. सो हॅपी बर्थडे टू मी म्हणा. चला आता खाली जाऊया आणि आपण चहा पिऊया पहिलं. तर गाईज आमच्या घरी आहेत आज मासे, कारण आम्ही गेलो होतो मासे मला माझ्या मम्मीकडे. तर मासे घेऊन आलो, बांगडा आणि हा हलवा मासा. ह्याला मॅरिनेट करते आणि मॅरिनेट करून ह्याला मी फ्राय करणार आहे मस्तपैकी. आज आमच्या घरी जेवण आहे, वरण भात, भाकरी आणि मासे, 2 प्रकारचे. बस तेवढं जेवण आहे, भाकरी आणि मासे असल्यावर दुसरं काय खाणार आहे माणूस, आहे की नाही? बरोबर बरोबर. तर गाईज मी मासे तळता मासा खाते. मला कंट्रोल नाही होतं मासे खायला, खूप दिवसातून मासे खाते म्हणून मी तळताच खायला घेतला. आता चालू आहे तळणं, पण आय कांट कंट्रोल. तर गाईज जेवण वगैरे झालं आमचं आणि माझे पण कामं झाली सगळे. तर आम्ही आलोय, म्हणजे आम्ही चाललोय फिरायला, लॉंग ड्राईव्हला. वाव, काय लॉंग ड्राईव्ह आहे, एकदम काळ्या अंधारात. का तू तर थोडा आता जेव्हा गाडीची लाईट येईल ना तेव्हा तू दिसतोय बघ बरोबर, थोडा. मी तर तशी पण दिसते थोडी. तर चाललो आम्ही लॉंग ड्राईव्हला. आणि उद्या आहे माझा बर्थडे. आज नाही, उद्या. पण ब्लॉग हा पोस्ट झालेला आहे, तर तुम्ही समजून जा की आदल्या दिवशी तुम्ही मला ऍडव्हान्स मध्ये विश करा. आणि हा ऍडव्हान्सच ना, तेव्हा 14 तारीख बरोबर. आम्ही जेव्हा ब्लॉग हा पोस्ट जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघणार तेव्हा 14 तारीख असणार. तर मला तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये हॅपी बर्थडेला विश करा, हॅपी बर्थडेचं विश करा. तर गाईच मित्रांनो मैत्रिणींनो, तर आलोय आता आम्ही घरी. जेवताना काय तुम्हाला फक्त बनवताना दाखवलं, नंतर मी गेलो माझ्या कामात, पायाच्या कामात. ब्लॉग घ्यायला कोण नाही, त्यामुळे तो मधला स्पेस झाला गायब. आणि आता पुढे आहे काय स्पेस मधला कोण घ्यायला होतो ब्लॉग, तो स्पेस का? येस. आणि मी काय म्हणतेय की स्पेस फुल झाला. पाय कपडे चेक करते, नवीन कपडे घेतले त्या दिवशी तिने, पण ते आता अल्टर करून आणले त्यामुळे मी चेक करते. बघा कसं वाटतं ड्रेस, कमेंट करून सांगा. आता 2 मिनिटांनी दुसरा ड्रेस चेक करेल. काय कसे 2 तो पण आहे ना, दुसरा चेक करेल, मग तो आपण कमेंट करून तुम्ही सांगा. तोपर्यंत जेवलत का तुम्ही? सकाळी ब्लॉग बघताय तुम्ही, ती संध्याकाळी बघताय, त्यांची वेगळी गोष्ट आहे. बघा मॅडमचा बॅक कॅमेरा तुम्ही. सो छान वाटतंय ना, हा कलर पण छान वाटतं. कलर छान वाटतं ना. हो. आता तू नाही म्हणू शकत. शॉप मध्ये नाही घेतलाय, पहिलीच गोष्ट सांगतो तुम्हाला. ऑनलाईन नाही, लिंक मागून काय फायदा नाही. दुकानात जाऊन घेतलेलं. सो सेकंड छान आहेत आणि
बघू आता हे घरी वापरणं तर मला होईल का? सेकंड बाहेरसाठी ठीक आहे ना, घरीच काय कपडे वापरायचे आता? माझ्याकडनं व्हिडिओसाठी तर राहत साडी नाही. घालतीस. ते तर आहेच. व्हिडिओ घाल, साडी तर तो साडी बघू मी घालते. यातला एक उद्या ते घालेल. दुसरा आहे एक तो उद्या check. घालेल मी यातला कोणता तरी. हा घालू का तो घालू? चेक कर ना, सांगतील ऑडियन्स कमेंट करून. ठीक आहे, चालेल. लोक तोपर्यंत पडलेला असणार ना, मग सांगतील 11 वाजेपर्यंत ठीक आहे, चालेल. कोणतं चांगलं वाटतं, मग ते घाल तू. आता कॅमेरा बंद करता का दुसरा? तर पाहिलं सेकंड लुक केलाय तिचा, मला दाखवतो. तुम्ही कमेंट करून सांगा कोणता चांगला वाटते. दाखवू मला का? दोन्ही पण छान वाटते ते guys. चलो ठीक तर आहे. दोन्ही बघा. पण छान वाटते असं सांगा. असं सांगा का? असं थोडी आहे. कारण मला दोन्ही आवडलेत आणि असं नाही होऊ शकत ना. थोडी बघा, ग्रीन आहे. आज थोडं तुम्हाला वेगळा कलर असेल जरा संध्याकाळचा. ग्रीन आहे, प्रॉपर ग्रीन आहे अक्का. ग्रीन आहे पण छान वाटतोय ना. कमेंट करून सांगते सगळे. शिवलेस होता हा, मी तिने हात शिवून घेतलेत. मी याला हात लावले ते हम्म. कारण की छान वाटतात असं स्लीवलेस सगळे कपडे छान नाही वाटत. म्हणजे एवढे नशीब स्लीव्ह लवकर तर आली. बोल की कॅमेरा काय तिकडे बघायला स्वतःला. मस्त वाटतं. हम्म? उद्या ह्याच्यापैकी मी एक कोणतं तरी घालेल. कमेंट करून आई सांगा. शपथ माझ्याकडे तो व्हाईट कलरचा ड्रेस आहे. तो पण घालून दाखव चल. नाही मी त्याला अल्ट्रेस नाही तरी पण केलं. घालून दाखव आता. नाही मी असंच दाखवत आहे का. नाही घालून दाखव. हा नवीन ड्रेस आहे. हा ड्रेस माझ्या 2 नंबरच्या बहिणीने दिलाय मला बर्थडेला. हा ड्रेस पाहिल्या आधी पण घातलेला सेम असा व्हाईट. व्हाईट सेम असा नाहीये. सेम नाही पण व्हाईट होता असा. हो व्हाईट होता पण सेम नाही. दाखव की पुरा ड्रेस. जर लोकांना व्हाईट आवडलं तर तू व्हाईट अल्टर करून घालू शकते सकाळी. हा व्हाईट कलर मला आवडतो ड्रेस. कसं आहे सांगा कमेंट करून. मी उद्या व्हाईट पण घालू शकते मला कमेंट करून सांगा. मी ह्या तिन्हीपैकी कोणता घालू. हा पण छान वाटतोय आणि ह्याची पॅन्ट तर मला एवढी आवडली ना. कारण तर पॅन्टला खाली आहे ना हे असं आहे बघ लेस आहे. म्हणजे लेसच म्हणते काय जाळी नेट आहे. नेट. जाळी मग तेच बरोबर की मी मराठीत बोललो. हे असं नेट आहे नेटचे असं पायाला त्यामुळे छान वाटतंय हे. तर मला सांगा कमेंट करून मी कोणता घालू नक्की. तर आताच इथला ब्लॉग आपला संपतोय. ऐक ना या ड्रेस मध्ये मी किती आणि लुकडी दिसते ना. भेटूया आपण. तुला असं वाटत आहे. सांगतील लोक कमेंट करून. बघा किती लुकडी वाटते. पोटात पण न घेऊ श्वास सोड. कुठं श्वास सोडलेलं सगळं सगळं श्वास सोडलं. आता हे बघ नॉर्मल पोट माझं एवढंच आहे. हे बघ नॉर्मल पोट जेवढं सगळ्यांचं असतं तेवढं गाईज. तुम्ही असं नका मला कमेंट करत जाऊ. मला एवढं वाईट वाटतं. मी डायटिंग करणार आहे आता. बस झालं आता मी डायटिंग करणार आहे तुमच्यासाठी खास. तुम्ही मला सारखे प्रश्न विचारता दीदी पोट खूप वाढले तू प्रेग्नेंट आहे का. दीदी पोट खूप वाढले प्रेग्नेंट आहे का. मी आता डाएट करणार आहे गाईज आणि एकदम अशी होणार अशी एकदम लुकडी आणि मी चालताना पण अशीच चालणार. आणि माझी हेअर कट कसा वाटतोय ते पण सांगा. मी माझी केस मागून कट नाही केली तेवढी कारण मला लॉंग हेअर खूप जास्त आवडतात. ते कॅरी करायला थोडेसे जास्त जड आहेत पण ते छान वाटतात आणि प्रत्येकाला पण छान वाटतात. तो मला कापून देत नाही लहान नाही कापून देत. त्याच्यामुळे फक्त एवढे एवढे केस कापले ते शेंडे शेंडे कापले ते आणि फ्लिक्स कापले ते भरपूर सारे. हे बघा भरपूर सारे फ्लिक्स कापले ते पहिल्यांदा आयुष्यात एवढे कापले. तर भेटूया उद्या माझ्या बर्थडे नवीन ब्लॉग सोबत. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा गाईज. बाय बाय.